1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 कांड्या. कितवीतली लागण आहे? 9व्यातली. 9व्यातली. कोणती व्हरायटी आहे? 265 आहे. मंडळी नमस्कार. सध्या ऊस तोड हंगाम त्या ठिकाणी चालू आहे. ऊसाचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी होते. साखर कारखान्यामध्ये जी साखर गाळप होती ही लाखोंचे आकडे त्या ठिकाणी पार करायला लागली. ऊस शेतीला यंदाच्या वर्षी चांगलं डिमांड आले, कारण 2800च्या पुढे त्या ठिकाणी ऊसाला रेट मिळते. ऊस शेतीमध्ये बहुतांश कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये एकरी 100+ पुढे उत्पादन निघतं. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः पंढरपूर तालुक्यामध्ये आता 80च्या पुढे एकरी त्या ठिकाणी उत्पादन निघायला सुरुवात झाली. उत्पादन करताना त्या ठिकाणी भरमसाठ खर्च करून रासायनिक खतांचा भेसळ डोस टाकून त्या ठिकाणी शेतकरी बांधव उत्पन्न काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. परंतु त्या ठिकाणी एकरी भरमसाठ खर्च करून सुद्धा शेतकरी हातामध्ये काही पडत नाही. पण आता याला सगळ्याला अपवाद सेंद्रिय शेती त्या ठिकाणी व्हायला लागली. ऊसामध्ये त्या ठिकाणी सेंद्रिय शेती आली. ऊसामध्ये त्या ठिकाणी बदल व्हायला लागले. ऊस शेतीमध्ये जैविकॉन राजलक्ष्मी ॲग्रो कंपनीचे त्या ठिकाणी काही प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट शेतकऱ्यांनी या ठिकाणी वापरले. निंबाळकर नावाचे एक शेतकरी माझ्यासोबत आहेत. त्यांच्या ऊसाच्या शेतीच्या प्लॉटमध्ये आपण सध्या उभं आहे आणि एकरी मंडळी 90 टनाच्या पुढे त्या ठिकाणी उत्पादन यांना मिळते. पंढरपूर तालुक्यामध्ये क्वचित हे उत्पादन मिळते, पण आता ही किमया घडायला लागली आणि किमया करण्यासाठी निंबाळकर काकांना राजलक्ष्मी कंपनीचे काही अधिकारी किंवा काही मार्गदर्शक तज्ज्ञ, तरुण शेतकरी तज्ज्ञ त्या ठिकाणी मार्गदर्शन करताय आणि त्यांच्या सहकार्यामुळे निंबाळकर काकांसारखे काही शेतकरी आता ऊस शेतीमध्ये एकरी 90पर्यंत टप्पा गाठण्याचं काम त्या ठिकाणी करू लागले. त्यामुळे निंबाळकर काका समाधानी. पूर्वीची निंबाळकर काकांची ऊस शेती त्या ठिकाणी खर्चिक होती. त्या ठिकाणी उत्पन्न कमी मिळायचं, खर्च जास्त व्हायचा, उत्पन्न कमी मिळायचं, हा ताळमेळ कुठे साधला जात नव्हता. पण आता यांना साथ मिळाली ती राजलक्ष्मी ॲग्रो कंपनीची आणि त्यामुळे निंबाळकर काका समाधानी. 40 ते 45 कांड्यांवर हा ऊस आहे. 265 व्हरायटीचा हा ऊस आहे आणि या ऊसासाठी नेमकं काय काय प्रयत्न केले आणि खरंच आजच्या घडीला दर वाढल्यामुळे ऊस शेती परवडते का, कोणत्या कारणामुळे परवडते, ही सगळी माहिती निंबाळकर काका आणि त्यांना मार्गदर्शन करणारे जैविकॉन राजलक्ष्मी ॲग्रो कंपनीचे अधिकारी त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो. काका नमस्कार. नमस्कार. किती एकर सगळी शेती आहे? मला 5 एकर शेती आहे टोटल. बरं. हा प्लॉट किती आता? हा 2 एकराचा प्लॉट आहे. बरं. सरासरी एकरी मला यापूर्वी 48 ते 52 उतार पडत होता. खर्च किती व्हायचा? खर्च भरमसाठ म्हणजे 20-25 रुपये व्हायचा यापूर्वी. बरं. रासायनिक खताचा. बरं. पण राजलक्ष्मी जैविक खत वापरल्यामुळे मला एकरी 12,000च्या आसपास खर्च 100% आला. हो, फक्त 12. 5 एकराला मला 60,000 आला. एकरी फक्त 12,000 रुपये आला खर्च. आता ऊस आपण बघितला, पेऱ्याला पण झाड पडला. ऊस त्या खतामुळे ऊस पेरायला चांगला पडला आणि माझा 100% विश्वास आहे की 40 ते 45 टनाचा फरक 100% पडेल. कधीची लागण आहे? हे 9व्या महिन्यातलं लग्न आहे. 265 जातीचा ऊस आहे हा. बरं. ऊसाचं वजन किती? एका ऊसाचं वजन एका ऊसाचं वजन किती तुम्ही केले? 4.5 किलो वजन. 5.5 किलो वजन एका ऊसाचं. एका ऊसाचं 5.5 किलो वजन आहे. लागण कशी होती ही सगळी? लागण स्टार्टला बिघडली होती. लागण 4.5 फुटावरती आहे. बरं. लागण लावलं का बेन? नाही, बेनं लावलं होतं. बरं. बेनं लावलं होतं. कसं अंतर सोडलं होतं काय? अंतर सर्व 1.5-2 फुटावर सोडलं होतं आपण. बरं. मात्र राजलक्ष्मी ते कंपनीची तुम्ही खतं घेतली, जैविक खतं. हो. मग कशी सुरुवात केली? लागण केल्यापासून का ते अगोदर? नाही, लागण केल्यापासूनच. लागण केल्यापासून आम्हाला काका भेटले. हे काका आले, सर म्हणजे असं आमचं खत वापरून बघा. ठीक आहे म्हणलं. मग पहिल्यांदा वापरलं. मग त्यांनी सांगितलं ह्याच्या अजून जर खत आपण डबल वापरलं असतं थोडंफार तर अजूनही उतार चांगला पडला असता याच्यामध्ये. म्हणजे 100च्या पुढे गेला अगदी आरामशीर. परंतु काकाने सांगितलं 50%च आम्ही खत वापरलेला आहे या ठिकाणी. कारण आमचं कसं की बाबा कसा आपला फरक पडतो हा बघायचा होता. तर ऍक्च्युअली 50% मध्येच मला 40 ते 45 टन 100% जादा मिळणार आहे. 100% खतांचा वापर सुरू केला. हो. लागवड झाली, ऊस उगवला. कधी सुरुवात केली? मग एक 8 दिवसाला सुरुवात केली. बरं. लगेच आळवणी वगैरे कंटिन्यू, आळवणी, फवारणी, खत टाकणे, बांधणे त्यांच्या प्रमाण बऱ्यापैकी केलेले आहे. बाळ बांधणीला काय काय वापरलं? मग बाळ बांधणीला तर खत नावाने सांगते, संभाट वगैरे असे सगळे वापरले. बरं. सिलिकॉन नंतर फवारण्या वगैरे पण घेतल्या का? हो, फवारणी घेते. पानावरच्या फवारण्या घेतलेत. परत तुमच्या आपल्या कुठल्या टॅबलेट खालनं वर एक फवारणी घेतली, खालनं एक आळवणी घेतली. आळवणी घेतली, फवारणी केली. बरं. आणि 2 डोस टाकल्या 4 पोत्यात एकरी. कसं म्हणलं? एकरी 4 पोत्याचं 2 डोस टाकल्यात. 8 पोते एकरी 8 पोते फक्त टाकले त्याला. बरं.
आणि पहिल्यांदा मी माहिती देताना हे म्हणले बघूया करूया, तर विश्वास बसत नसल्यामुळं आतापर्यंत शेतकऱ्याला लोक फसवतच पुढे गेल्यात. त्यामुळे आम्हाला अडथळा काम करा असा आला की लोक जरा विश्वास ठेवत नाहीत. आता विश्वास बसायला लागला आणि ही जर यांनी शेड्यूल पूर्ण कंपनीत वापरलं असलं तर कमीत कमी 100+ गेली असती यांनी. तर शेड्यूल यांनी वापरलं नसल्यामुळे तरी या 90च्या आसपास 90 ते 95 टन ऊस निघाला पाहिजे. पेराला पण झाड पेरेला झाड आहे, कांडी लांब आहे, 6 इंचाची कांडी आहे, 6 इंचाची कांडी आहे, पेरेला झाड आहे. 4.5 ते 5 किलोचं वजन आहे ऊसाचं. तुम्ही खत देतात, मग खत देताना कसं मार्गदर्शन करतात त्यांना? मग खूप ऊस बघून देतो, म्हणजे पिकाला काय लागतं हे बघून आम्ही देतो. आमची सगळी जैविक खत आहेत. पहिले काय करायची, दुकानदारापासून ह्यांनी औषध आणलंय, दुकानदार विचारत नव्हतं तुम्ही काय नेताय का, खायला नेताय का, टाकाय नेताय, वापरताय का नाही. पण आम्ही काय करतो, स्वतः वापरायला होतो. फील्डवर जाऊन त्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करून उसाला काय पिकाला कुठली गरज आहे ती प्रॉडक्ट त्याला देऊन ती वापरायला भाग पडतो टायमात. मग आता मगाशी निंबाळकर काका म्हणला मी थोडं वापरलं, जास्त वापरलं असतं तर फरक जास्त वापरला असता 100+ गेलं असतं. 100%. किती खर्च किती होतो एकरी? मग एकरी 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो. 35-40 गेलं तर 100+ ऊस निघतो. आता यांना खर्च कमी आलाय वाटतं? कमी खर्च आलाय तरी ऊस 90च्या कमी जात नाही. कमी खर्च केलाय म्हणजे विश्वास नसल्यामुळे त्यांनी कमी केला. बाकी आता विश्वास बसलाय. आता विश्वास बसला. खोडव्याला तुझ्या एवढं गॅरंटी देतो, एवढंच ऊस काढून देतो. जेवढा लागलेला रासायनिक आहे का जैविक? कशी आहे? सगळी जैविक सेंद्रिय खत आहेत. सेंद्रिय सगळी. त्यात इतर काय मिक्स करा? अजिबात काय मिक्स करा नाही, 1 रुपये मिक्स करू देत नाही कुठलं. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव अजय सिंह इंगोले. मी जैविकॉन राजलक्ष्मी ऑर्गॅनिकचा चेअरमन आहे. तर या शेतीसाठी आम्ही पाहणी करण्यासाठी आलो होतो. त्यांनी जे कंपनीचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना, आम्ही शेती पाहिल्याशिवाय कुठलेही प्रोडक्ट किंवा कुठलेही औषधं आम्ही शेतकऱ्यांना देत नाही. हे आमच्या असं डीलरला सूचना आहे, कारण की त्याची माहिती तुम्ही शेतकऱ्याला द्या, मगच त्याला त्या शेतात वापर करू द्या. मग ते वापर करण्यासाठी आम्ही कुठलाही फोर्स वगैरे जबरदस्ती काही करत नाही शेतकऱ्यांना. त्यांच्या अपेक्षेनुसार तसं उत्पन्न वाढत जाते. मग त्यावेळी शेतकरी 100% करणार वापर. आणि जैविक शेतीला इथून पुढे काळाची गरज आहे. आणि ऊस शेतीमध्ये जैविक प्रकारचे सर्व खतं औषधं आमच्या कंपनीकडे अवेलेबल आहेत. आता एकरी किती खर्च साधारण येतो? एकरी कमीत कमी म्हणजे 5 आळवण्या 5 फवारण्या आणि 3 डोस जर शेतकऱ्यांनी घेतले तर 35 ते 40 हजार रुपयेपर्यंत खर्च येतो एकरी. तर एवढ्या खर्चामध्ये 100 टनापेक्षा प्लस उतारा मिळू शकतो शेतकऱ्यांना. कमी पडत नाही. आता औषधामध्ये आपण जैविक मध्ये काय काय देतात? म्हणजे जैविक मध्ये सर्व प्रकारचे बायो फर्टिलायझर देतो आम्ही. ते जीवाणू बेसची खत आहेत आणि दुसरे त्या बायोस्टिम्युलंट पण देतो आणि सेंद्रिय खत देतो. असं या प्रकारे दिल्यानंतर परत मग कसं, मग शेतकऱ्याने मारायचे का तुम्ही? नाही, शेतकऱ्यांनीच आम्ही शेतकऱ्यांना ते प्रोव्हाइड करतो. किट आहे ते शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केल्यानंतर शेतकरी त्याचा शेड्यूल त्यामध्ये आहे, त्या शेड्यूलचा वापर त्यांनी करायचा. जशी माहिती त्याच्याच किटमध्ये आहे त्याप्रमाणे त्यांनी वापर करायचा. असं मग प्रतिनिधी येत असतील की बघायला? प्रतिनिधी येतात. कंपनी औषध वगैरे देऊन जाते पण वाऱ्यावर सोडते. तसं नाही करत. आमचं 8 दिवसाला तर प्लॉट वरती कंपनीचा प्रतिनिधी 8 दिवसाला येणार. ज्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे रजिस्टर करायचं की तुमचा प्रतिनिधी आम्हाला हवा आहे, तर आम्ही त्यांना मोफत सेवा देतो सगळी शेतकऱ्यांना. आता रासायनिक खत आणि जैविक काय तुम्हाला म्हणजे जैविक कसं आहे, रासायनिक खतांचा वापर करून करून जमिनीचा पीएच पूर्ण वाढलेला. आता आमच्याकडे ऍग्रिकल्चर रिसर्च सेंटर आहे. गेल्या 7 मेला आम्ही चालू केले. आमच्याकडे मातीचे परीक्षण करण्यासाठी खूप शेतकरी येतात, पण जमिनीचा पीएच 8, 9, 10 पर्यंत गेलेला आहे. तो जमिनीचा पीएच 6 ते 7 पाहिजे होता. इतका वाढलेला असल्यामुळं रासायनिक खत इतका वापर झाला की जमिनीचा पीएच पूर्ण जमीन पीएच खराब केला, नापीक झाली व्हायला लागले. अजून जर वापर करत राहिला तर पुढच्या 10 वर्षात आपण जैविक शेती शिवाय पर्याय राहणार नाही. आणि आता केली तरच फायद्यात राहाल, नाहीतर तुम्ही तुमच्या पोरांच्या शेत देणार नाही. एक जमीन पूर्ण नापीक जमीन तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीच्या हातात देता. सध्याचा जमाना फास्ट जमाना आहे, आधुनिक जमाना आहे. लोकांना क्विक रिस्पॉन्स पाहिजे. तुमचे खत जे लगेच रिस्पॉन्स येतो का? कसं? हो, जमीन वापरण्यास सुरुवात केल्यानंतर लगेच बायोस्टिम्युलंट आहेत, त्यामुळं तुम्हाला रिझल्ट वगैरे फास्ट येतात. असं काय लेट येते असं काय नाही. बायोस्टिम्युलंट तुम्ही आता ऊसाचं झालं, सर्व पिकांवरती आमची कन्सल्ट
कन्सल्टन्सी आहे. म्हणजे सगळ्या पिकांना मोफत मार्गदर्शन करतो. जे शेतीत कुठलंही पीक असू द्या, त्या पिकासाठी असं काय आम्ही म्हणत नाही की ह्या पिकासाठी आम्ही मार्गदर्शन करतो, असं नाही. सर्व पिकांसाठी सर्व प्रकारचे प्रतिनिधी आमच्याकडे आहेत. म्हणजे त्यांचे ॲग्रीमध्ये बेस ॲग्री झालेले लोक सगळे आहेत. ते प्रत्येक शेतकऱ्यांना जाऊन मोफत सल्ला देतात. कुठलंही चार्ज वगैरे आम्ही घेत नाही त्यांच्याकडून. तुमचं कंपनीचं वैशिष्ट्य काय, तुम्ही शेतकरी मुलं असल्यामुळे शेती बघतात, शेती बघतो आणि मग शेतकऱ्याला मार्गदर्शन. आणि त्याप्रमाणे लागणारी खतं, औषधं आणि संजीविका आम्ही त्यांना सांगतो शेतकऱ्यांना. तुमच्याकडून रासायनिक व्हायचं इथं सगळं, यापूर्वी रासायनिक होत होतं, आता इथं ही जैविक व्हायला लागली. काय जैविकमुळे 100% फायदा आहे साहेब. पुढील पिढीसाठी जैविक खताचा चांगला परिणाम होणार आहे. बरं, ऊसामध्ये एवढं उत्पन्न निघायचं का तुम्हाला? नाही, यापूर्वी निघत नव्हतं. नाहीच. म्हणजे आता 94 पासून मी शेती करतोय. 94 पासून कधीच म्हणजे 70-80 पुढे उतार गेलेला नाही. म्हणजे एकरी 35-40च. बरं, आता गेल्या वर्षी मी फक्त 50-60-50 काढलाय आणि ह्या वर्षी तर आता 100% वाढलाय, 90-95 डबल आहेच. बरं, कमी खर्चामध्ये डबल झाला, कमी खर्चामध्ये डबल झाला. प्लस जमिनीची सुपीकताही वाढली. सुपीकता वाढली. यापूर्वी कसं आहे की रानात आपण जर दारमोडा गेलो तर केचू वगैरे लागत नसायचे, गांडूळ का. ते आता आपण दारमोडा गेलो तर हे खत वापरल्यामुळे केचू आपोआप तयार झालेत. रासायनिक खतामुळे केचू मरत होते. गांडूळ खत ऑटोमॅटिक शेतीला तो खत तयार करतो. शेतकरी जे आता हे अशी औषध कंपन्या, तुमची कंपनी अपवाद असेल, पण बाकी कंपन्यांकडे लुबाडणूक शेतकरी विश्वास ठेवायचा नाही. मगाशी तुम्ही म्हटलं, यांनी सुद्धा सुरुवातीला ठेवलं नाही. शेतकरी विश्वास ठेवत नाही, याला कारण आहे हो. कारण कसं होतं, औषध द्यायचं पाठीमागे फिरून बघायचंच नाही. त्यानं वापरले का नाही, किंवा वापरायची माहिती सुद्धा द्यायची नाही. तसं आमचं कसं वापरायला भाग पडतो. आम्ही बसून एक टायमाला बसून वापरायला लावलंय. औषध आम्ही तयार करून दिलं, अशा पद्धतीने वापरा. कारण वापरायला लावणं ही महत्वाचं आहे हो. तर रिझल्ट येणार आहे. तुम्ही जर घरात नेऊन ठेवलं तर काय उपयोग नाही ना. बरोबर. पहिले काय करायचे, औषधी विकायची, पुढे निघून जायची, मागे यायचंच नाही. पुढचा शेतकरी गाठायचा, त्याला फसवायचं, त्याला पुढे जायचं. तसं आमच्याकडे नाही. आमचं 15 दिवसाला व्हिजिट असते. 15 दिवसाला सांगतो, बरं 8 दिवसाला 4 दिवसाला सुद्धा त्या रोडवर गेलं तर आम्ही थांबतोच त्या प्लॉटवर. आता काका, इतर ऊस उत्पादक शेतकरी आहे आपल्या तालुक्यात, भरमसाठ खर्च करतात, रासायनिक डोस वगैरे टाकतात, त्यांना उत्पादन मिळत नाही. पण तुम्हाला उत्पादन मिळालं, काय सांगाल? असं काय नाही, सर्व शेतकऱ्यांनी असं सांगितलं, राजवर्धनी आपला राजलक्ष्मी सेंद्रिय खत वापरावं, आपल्याला 100% त्याचा फायदा होणार आहे. खर्च कमी झाला, कमी खर्च, उत्पादन पण भरपूर, खर्च कमी, उत्पादन जास्त आणि शेती सुपीक. पुढच्या पिढीसाठी किंवा पुढच्या पिकाला सुद्धा चांगलं आहे त्याचं वातावरण, पोषक वातावरण आहे. तर मंडळी, आपण पाहिलं ऊस शेतीमध्ये वरचेवर बदल या ठिकाणी व्हायला लागले. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये जो ॲव्हरेज निघायचा, तो ॲव्हरेज आता पंढरपूर तालुक्यामध्ये अवर्षणग्रस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये निघायला लागला. त्याकरता ह्या ठिकाणी राजलक्ष्मी ॲग्रो कंपनीसारख्या काही कंपन्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आल्या. या ठिकाणी आपण चर्चा करताना एक जाणवलं की अनेक कंपन्या बाजारामध्ये आहेत, पण त्या कंपन्या शेतकऱ्याच्या दारामध्ये कीट टाकून पुढे निघून जातात. मागे त्या शेतकऱ्याने वापरलं का नाही वापरलं याचं त्या ठिकाणी शहानिशा करत नाही. या सगळ्याला अपवाद ही कंपनी आहे, राजलक्ष्मी ॲग्रो. ही कंपनी का अपवाद आहे? कारण या कंपनीचे प्रतिनिधी 15 दिवसाला शेतकऱ्याच्या दारामध्ये येतात आणि शेतकऱ्यांना औषध वापरलं नसेल तर स्वतः त्या ठिकाणी शेतामध्ये उतरतात आणि शेतकऱ्याला कसं औषध वापरायचं हे सांगतात. त्यामुळेच आज निंबाळकर काकांच्या हा ऊस शेतीमध्ये बदल झाला आहे. पूर्वी 40 ते 45 टन ॲव्हरेज काढणारे निंबाळकर काका आज आपल्या शेतामध्ये 90 टनाच्या पुढे त्या ठिकाणी ऊस शेतीमध्ये ऊसाचं पीक त्या ठिकाणी काढताय. आणि निंबाळकर काका समाधानी का? समाधानी कारण यांची शेती ते मंडळी आता त्या ठिकाणी नापीक होणार नाही. शेती त्या ठिकाणी जैविक झाली आणि शेतीची सुपीकता सुद्धा वाढली. एकीकडे उत्पन्न वाढलं, दुसरीकडे शेतीची सुपीकता यांची वाढली. त्यामुळे निंबाळकर काका समाधानी. मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.